नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एसटीच्या ताफ्यात नव्या 8,000 गाड्या आणण्यासाठीची प्रक्रिया का प्रलंबित आहे? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न। महापालिकेतील सूत्राप्रमाणे सर्वाधिक सदस्य असल्यानं जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल, नामदार हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास। जनगणनेसाठीच्या प्रश्नावलीत इतर मागासवर्गाचा समावेश करावा, ओबीसी जनमोर्चाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं। उद्यापासून 17 मार्चपर्यंत गर्भगृह संवर्धन कामासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वतीचं गर्भगृहातील दर्शन बंद राहणार, देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती। आणि भात आमटी करून द्या पण मेस बंद करू नका, खानावळीच्या सदस्यांची विनंती। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एसटीच्या ताफ्यात नवीन 8,000 बसेसची खरेदी करून नवीन बस स्थानकांची उभारणी तसंच दुरुस्तीसाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पात 2,460 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मात्र या बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया गेल्या 9 महिन्यांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही। नवीन बस खरेदी आणि बस स्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला। राज्य परिवहन महामंडळाच्या 8,000 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया 9 महिन्यांपासून प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। राज्याच्या ग्रामीण भागात एसटी प्रवासाला प्रवाशांकडून अधिक प्रतिसाद मिळत असून त्यातून महामंडळाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो। त्यामुळे एसटीच्या ताफ्यातील नवीन 8,000 बसेसची खरेदी करून नवीन बसस्थानकांची उभारणी तसंच दुरुस्तीसाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पात 2,460 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। त्यातील 1,600 कोटी रुपये खर्चाविना शिल्लक आहेत। बसस्थानकांच्या कामाची निविदा आणि 8,000 नवीन बसेस खरेदीकरता तरतूद केली असताना या बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया 9 महिने होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही। हे खरंय का? नवीन बस खरेदी आणि बसस्थानकांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीनं शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य परिवहन महामंडळामार्फत 8,000 नवीन तयार बसेस खरेदी करण्यात येत असून त्यापैकी 3,000 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 5,000 बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं। वाहन खरेदी भांडवली प्रकारची असून मोठ्या रक्कमेची असते। ही बाब लक्षात घेता एसटीच्या 8,000 नवीन बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असं म्हणता येणार नाही, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। बसस्थानकांच्या पुनर्बांधणी आणि नूतनीकरण कामांच्या निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वाधिक नगरसेवक असणाऱ्यांचा महापौर या कोल्हापूर महापालिकेतील निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेतही निर्णय होईल आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपूर्वी महायुतीमधील तिन्ही पक्षांची आणि मित्रपक्षांची बैठक होईल। त्यामध्ये ज्याप्रमाणे कोल्हापूर महापालिकेत ज्यांचे सर्वात जास्त नगरसेवक असतील त्यांचा महापौर करण्याचा निर्णय झाला, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेतही निर्णय घ्यावा अशी आमची मागणी राहील आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे। अजून 5-7 दिवस अवकाश आहे। आता लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि मित्रपक्षांची निर्णय होईल आणि जास्त महानगरपालिकेमध्ये जो निर्णय झाला
ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला त्याचा अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे आणि मला विश्वास आहे की तो मान्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आम्ही सर्व नेते मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली असल्याचं सांगितलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळींनी उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष, आम्ही सगळे सर्व आमदार लोक यांनी मुख्यमंत्र्यांना या अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की आता CIDचा तपास सुरू आहे. आता DCG जी विमान प्राधिकरण संस्था आहे ती चौकशी करते आणि लवकरात लवकर CBIला सुद्धा हा वर्ग होईल आणि दूध का दूध पाणी होईल आणि यामध्ये कोण आमच्या सगळ्या राज्यातल्या जनतेच्या, देशातल्या जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन होईल. हा तपास सीबीआयकडे दिल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि राज्यातील सर्व जनतेच्या मनात असलेल्या शंका दूर होतील असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जनगणनेसाठीच्या प्रश्नावलीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती बरोबरच इतर मागासवर्गाचा समावेश करून नवीन अधिसूचना प्रसिद्ध करावी अशी मागणी ओबीसी जनमोर्चा संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे. यासाठी जी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे त्यात अनुक्रमांक 12वरील प्रश्नांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती बरोबरच इतर मागासवर्गांचा समावेश करावा अशी मागणी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसीची फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा ओबीसीची फसवणूक करणाऱ्या केंद्र शासनाचा 1931च्या जनगणनेनंतर प्रथमच जातनिहाय जनगणना होतीये. त्याच्या पहिल्याच टप्प्याची घोषणा जनगणना आयुक्त यांनी 22 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुन्हा 2011च्या जनगणनेप्रमाणे आपली फसवणूक होईल अशी भीती ओबीसी वर्गाकडून व्यक्त होतीये. त्यामुळे केंद्र सरकारनं घेतलेल्या 23 एप्रिल 2025च्या निर्णयात सुधारणा करून अनुसूचित जाती जमाती यांच्यासह इतर मागास प्रवर्ग यांचा समावेश करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना देण्यात आलं. या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी कॉम्रेड आनंद दिघे, दिगंबर लोहार, बबनराव रानगे, एकनाथ कुंभार, संजय सुतार, शीतल मंडपे, शामराव खोत, शफिक देसाई, सयाजी झुंजार, कृष्णात तोडकर, बजरंग माळी, अर्जुन कुंभार, राजेंद्र गावडे आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते. पुरातत्व विभागाच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचं जतन आणि संवर्धन काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 14 ते 17 मार्च या कालावधीत गर्भगृहांमधील दर्शन बंद राहणार आहे. देवस्थान समितीचे व्यवस्थापक शिवराज नायकावडे यांनी ही माहिती दिली आहे. 14 ते 17 मार्च या कालावधीत पुरातत्व विभागामार्फत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील श्री अंबाबाईसह श्री महाकाली आणि श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचं अंतर्गत आणि बाह्य भागाचं जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. या कामांमुळे उद्यापासून 17 मार्चपर्यंत या तिन्ही गर्भगृहांमधील दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांसाठी श्रींच्या प्राणप्रतिष्ठापित मंगल श्री कलश तसंच श्रींच्या उत्सव मूर्तींचं दर्शन मुक्तिमंडप अर्थात पितळी उंबरा आणि श्री गणपती मंडपापासून दर्शन घेता येणार आहे. 17 मार्च रोजी आवश्यक ते सर्व आगमोक्तक आणि वेदोक्त धार्मिक विधी तसंच पूर्णाहुती संपन्न झाल्यानंतर दुपारी 12:30 वाजताच्या आरतीपासून श्री जगदंबेचं दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येणार असून भक्तांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी केलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं थकीत आणि अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. आज माळकर तिकटी, लुगडीओळ, मटन मार्केट परिसर, ताराबाई पार्क, गवळी गल्ली, सदर बाजार, सम्राटनगर, जागृतीनगर, राजारामपुरी आणि अंबाई डिफेन्स या भागात करण्यात आलेल्या कारवाईत 10 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून सुमारे 21,89,000 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेनं थकीत घरफाळा वसुलीसाठी धडक मोहीम राबवली आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 1,70,281 मिळकतधारक आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 98,500 मिळकतधारकांनी घरफाळा भरलाय. यावर्षी घरफाळा वसुलीचं 111 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आत्तापर्यंत सुमारे 61 कोटी रुपयांची वसुली झाली आहे, अशी माहिती कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे. कोल्हापूर महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात घरफाळा थकीत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 1,20,00,000, सिंचन भवनाकडून 7,24,00,000, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 1 कोटी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे 80 लाख रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय झोपडपट्टी विभागाकडेही 16 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांना सिस्टीम जनरेटेड नोटिसा पाठवण्यात आल्या असून नागरिकांनी घरफाळा भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुधाकर चल्लावाड यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागाच्या वतीनं सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता महानगरपालिकेस 111 कोटी रुपयाचं उद्दिष्ट निश्चित करून दिलेलं आहे. त्या अनुषंगानं आत्तापर्यंत जवळपास 61 कोटी रुपये इतकी जमा झालेली आहे. यापैकी 98,500 इतक्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम भरणा केलेली आहे. अजूनही महानगरपालिकेचे जवळपास 70,000 मिळकतधारक जे आहेत त्यांनी अद्यापही कर आकारणीचा भरणा केलेला नाही. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जे थकबाकीदार आहेत त्यांना प्रत्येकाला थकबाकीची नोटीस लागू करण्यात आलेली आहे. 31 मार्चपर्यंत जे मिळकतधारक थकीत रक्कम भरणा करतील अशा मिळकतधारकांवर सोडून जे मिळकतधारक थकीत रक्कम भरणा करणार नाहीत अशा मिळकतधारकाचे व्यावसायिक मिळकती सील करणे किंवा निवासी मिळकती असतील तर त्या निवासी मिळकतीवरती बोजा नोंद करणे या प्रकारची कारवाई करण्याच्या माननीय प्रशासक यांच्या सक्तीचे आदेश आहेत. या अनुषंगानं महानगरपालिकेच्या वतीने या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 40 मिळकती व्यावसायिक मिळकती आत्तापर्यंत सील केलेल्या आहेत. पुढील 15 दिवसामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयनिहाय आणि विभागीय कार्यालयातील प्रत्येक लिपिकनिहाय जे थकबाकीदार आहेत अशा लोकांची यादी तयार करून ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आजही महानगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक मिळकतधारक यांना प्रत्येक 2 तासाची नोटीस लागू करून आणि त्यांच्या सीलच्या अनुषंगानं पुढील कारवाई ह्या 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचे नियोजन. आत्तापर्यंत मोठ्या थकबाकी असलेल्या सुमारे 17 मिळकती सील करण्यात आल्यात. थकबाकी भरण्यासाठी महापालिकेच्या घरफाळा कार्यालयात किऑस्क मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिका हद्दीतील 243 मोबाईल टॉवर असून त्यांच्याकडे 26 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या संदर्भातील प्रकरणं सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या मोफत अन्नछत्रावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. रोजच्या लाभार्थींची संख्या कमी करण्यासह येत्या 2 दिवसांमध्ये गॅस अभावी अन्नछत्र बंद पडेल अशी भीती अन्नछत्राचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी व्यक्त केली आहे. आखाती देशातील युद्ध परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन पुरवठ्यावर होऊ लागलाय. सध्या गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम दिसून येतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असून सध्या त्याचाही तुटवडा जाणवतोय. गॅस सिलेंडरच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हा खानावळी, हॉटेल यासह मोफत अन्नछत्रांवर होतोय. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिराच्या परिसरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मोफत अन्नछत्र चालवण्यात येतं. या अन्नछत्राचा दररोज 5 ते 6 हजार भाविक लाभ घेतात. अन्नछत्रासाठी महिन्याला जवळपास 150 व्यावसायिक सिलेंडर म्हणजेच दिवसाला 4 ते 5 सिलेंडर लागतात. व्यावसायिक कारणांसाठीच्या गॅस वापरावर निर्बंध आणल्यापासून रोजची 5 ते 6 हजार लाभार्थ्यांची संख्या 2,000 आली आहे. तसंच भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादातही बदल करण्यात आलाय. कोल्हापूरच्या या अन्नछत्राबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा लोकसभेत प्रश्न उपस्थित केलाय. सर, मैं शुरुआत कर रही हूँ. हमारी अंबाबाई है कोल्हापुर की, हम सब के लिए हमारी ये देवी है और अंबाबाई देवी का जो प्रसाद होता है वो 5,000 लोगों का रोज होता है. खट्टर साहब आज उसको 2,000 लोगों को ही खाना खिला पा रहे हैं क्योंकि गैस का इशू हो गया है. और ये हमारी अंबाबाई के नहीं, सब जगह हो रहा है. तो मंदिरों में प्रॉब्लम्स होने लगा है. उसके बाद जळगांव में हमारी बहन है यहाँ जो जळगांव की सांसद है भारतीय जनता पार्टी की, उनसे भी सुबह बात हो रही थी. उनके यहाँ बहुत अच्छे गहने मिलते हैं, बहुत सारे इम्पोर्ट प्रदेश में जाते हैं. वो हर जो वहाँ गहने बनाता है वहाँ पूरा काम अब बंद हो चुका है क्योंकि गैस सिलेंडर नहीं है.
कोरोना काळ सोडला तर मागील 19 वर्षात या अन्नछत्राच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. मात्र सध्या 2 दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडर साठा शिल्लक आहे. त्यामुळं अन्नछत्र बंद पडेल अशी भीती संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी व्यक्त केली आहे. आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा आणि गॅसची टंचाई जाणवत असल्यामुळे याचा फटका आमचाही या अन्नक्षेत्राला बसत आहे. दररोज या ठिकाणी 5,000 ते 6,000 भाविक लाभ घेतात. पण ह्या गॅस तुटवड्यामुळे आमच्यावर फार मोठं संकट ओढवलेलं आहे आणि रोज 2,000 भक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रसाद घालू शकतो. त्याचबरोबर गॅस पुरवठा नाही झाला तर आम्हाला 2 दिवस पुरवलं एवढाच आमच्याकडे इंधन शिल्लक आहे. त्यानंतर आम्हाला अन्नक्षेत्र बंद करण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. तरी शासनानं आम्हाला ह्यासाठी विशेष प्रयत्न करून गॅस पुरवठा सुरळीत करून द्यावा. गॅसच्या बचतीसाठी ताटातील पदार्थसुद्धा कमी करण्यात आलेत. सध्या फक्त भात, आमटी आणि खीर देण्यात येते, तर इतर वेळेला मसाले भात, आमटी, विविध प्रकारच्या खीर, ताक असे पदार्थ देण्यात येतात. इंधन तुटवड्याचं हे संकट लवकर दूर व्हावं आणि ही सेवा अशीच अविरतपणे सुरू राहावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आखाती देशातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता कोल्हापुरातील छोट्या मोठ्या खानावळीवर सुद्धा होऊ लागलाय. गॅसच्या तुटवड्यामुळं आता फक्त भात आमटी तरी सुरू ठेवा अशी मागणी मेस मेंबर करतायत. दुसरीकडं शिवाजी विद्यापीठात मात्र वसतिगृहाच्या मेस सुरळीत सुरू असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं दिली आहे. आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळं देशात गॅस पुरवठ्यावर ताण निर्माण झालाय. त्यामुळं व्यावसायिक गॅस वापरावर आलेल्या निर्बंधांचे परिणाम खानावळींवर होऊ लागलेत. कोल्हापूरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आलेले विद्यार्थी, रोजगाराच्या निमित्तानं शहरात कुटुंबियांशिवाय राहणारे लोक 2 वेळच्या जेवणासाठी खानावळींवर अवलंबून असतात. मात्र व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरवरील निर्बंधांमुळं या खानावळी चालवणं मुश्किल होऊ लागले. शिवाजी पेठेतील कोंडेकर गल्ली जयश्री गायकवाड गेल्या 30 वर्षांपासून खानावळ चालवत आहेत. सध्या त्यांच्याकडे 100हून अधिक मेंबर आहेत. गॅस अभावी खानावळ चालवण्यात अडचण येत असून मेसचे मेंबर किमान भात आणि आमटी देऊन मेस सुरू ठेवण्याची मागणी करतायत असं गायकवाड यांनी सांगितलं. जर नसला तर तुम्ही कसं आता आमची सोय करणार, आम्हाला कसं जेवण मिळणार अशी मुलं आम्हाला आता म्हणायला लागल्या. तर आता आमच्याकडं जादा पैसे देऊन जरी घ्यायला लागलो तरी आम्हाला सिलेंडर आता मिळत नाही. आणि आता लय म्हणजे पुढची आता आम्हाला अशी अडचण आहे की बंद पडतंय का काय असं आम्हाला वाटतंय. आता ह्याच्यावर काय पर्याय काढायचा ते आता काय कळण झालंय. मुलं पण आम्हाला सारखी आता विचारायला लागल्यात, शक्यतो करून काय तर करून आमचं बंद करू नका, आम्हाला कसं नाही भात आमटी असू दे पण आम्हाला द्या वेळेत अशी म्हणायला लागली. सुदैवानं शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मेस सुरळीत सुरू आहे. वसतिगृहांमध्ये 750हून अधिक मुलं तर 1200हून अधिक मुली आहेत. सध्या तरी अडचण नसल्याची माहिती मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉक्टर प्रल्हाद माने यांनी सांगितलं आहे. सध्या परिस्थितीमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून आमच्याकडं कोणताही गॅसच्या संदर्भात, सिलेंडरच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम नाही आणि पुढेही 2-3 दिवस पुरेल एवढ्यापर्यंत आमच्याकडं सिलेंडरची संख्या सध्या उपलब्ध आहे. आणि आम्हाला आठवड्याला जवळपास 40 सिलेंडर लागतात आणि आम्ही ज्या गॅस एजन्सीकडून गॅस घेतो त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की आम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये आणि आठवड्याला आम्हाला जे 40 सिलेंडर लागतात ते आम्हाला उपलब्ध व्हावीत. मला वाटते अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या झळा आता घरातील आणि खानावळींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे लवकरात लवकर युद्धाची परिस्थिती निवळावी आणि सर्व काही पहिल्याप्रमाणे सुरळीत व्हावं अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होतीये. राधानगरी तालुक्यात पेट्रोल आणि घरगुती गॅससाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत. काही ठिकाणी पेट्रोल संपल्याचे बोर्डही लावण्यात आलेत, तर गॅस मिळणार की नाही या भीतीनं लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन पुरवठ्यावर परिणाम झालाय. ग्रामीण भागातही याच्या झळा बसू लागल्यात. इंधन टंचाई निर्माण होईल या भीतीनं अनेक लोकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल भरण्याकडे कल वाढवलाय. राधानगरी तालुक्यातील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. परिणामी काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर तात्पुरता ताण निर्माण झालाय. राधानगरी सरवडे मार्गावरील काही पंपांवर पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागल्यानं वाहनधारकांनी कसबा तारळे आणि सरवडेमधील पेट्रोल पंपांकडे धाव घेतली. ग्रामीण भागातील ट्रॅक्टर, दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर गर्दी दिसून आली.
दरम्यान प्रशासनाकडून पुरेसा साठा असल्याचं आवाहन केलं जात असलं तरी घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठीची धावपळ कायम आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यात गॅससह इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठा करू नये असं आवाहन केलंय. एसटी प्रशासनाने संपर्क यंत्रणा सक्षम करावी अशी मागणी सुराज्य अभियानाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी एसटीचे विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरेंनी BSNL कडून योग्य सेवा मिळत नसल्यामुळे एसटीकडील लँडलाईन सुरू नसतात असं सांगितलंय. या संदर्भात येत्या 10 दिवसांमध्ये सुधारणा झाली नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा सुराज्य अभियानाच्या वतीनं देण्यात आलाय. वारंवार सांगतोय की बाबा हे जे रिंग वाजते पण बेसिक काही ठिकाणी रिंग ऐकू येत म्हणजे आपला फोन चालू आहे सगळ्यांना रिंग ऐकू येत. जिथं जिथं आहेत सगळ्यांना आम्ही वेळोवेळी सूचना दिली आहे की हे फोन जे आहे BSNL लँडलाईन ते पहिल्यांदा दुरुस्त करून घ्या. हे आहेत अतुल मोरे. राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकडील विभागीय वाहतूक अधीक्षक पदावर ते काम करतात. सुराज्य अभियानाचं शिष्टमंडळ विभाग नियंत्रकांना एसटीची संपर्क यंत्रणा सक्षम करण्याची मागणी करणारं निवेदन सादर करण्यासाठी आले होते. पण विभाग नियंत्रक उपस्थित नसल्यामुळं विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेतलं. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत आगार आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेबरोबरच एसटीची संपर्क यंत्रणा सक्षम आणि तत्पर असण्याला गुण देण्यात आलेत. पण सुराज्य अभियानानं केलेल्या पाहणीत एसटीच्या वतीनं संकेतस्थळावर कोल्हापूर जिल्ह्यातील आगारांचे आणि बसस्थानकांचे क्रमांक दिलेले आहेत. त्यावर एकतर संपर्क होत नाही किंवा झालाच तर प्रतिसाद मिळत नाही अशी तक्रार सुराज्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात डिसेंबरपासून पाठपुरावा सुरू असूनही संपर्क यंत्रणा सुधारली नसल्याकडं सुराज्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय वाहतूक अधीक्षक मोरे यांच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर मोरे यांनी BSNLच्या सेवेतील त्रुटींकडे बोट दाखवत BSNLकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. डिस्कनेक्ट केला जात नाही. बिल आमचं वेळच्या वेळीच सर्व्हिस हे बाकी आम्ही कंपनी सांगू शकतो. मग सर्व्हिस मिळत नाही तर बिल कसं भरायचं? नाही कसं होतंय बिल न भरणं आता शेवटी संस्था आहे. बिल न भरणं आम्ही त्या पद्धतीने तुमच्या वेळेत जसं तुम्ही आम्हाला अग्रेसिव्हली बोलताय ना तसं आम्ही त्या पद्धतीने थोडंसं आमचा ॲटिट्यूड चेंज करून त्यांच्याकडे जातो. नाही असं नाही त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट निघतील असा एक प्रयत्न करतो. सुराज्य अभियानाच्या एका कार्यकर्त्यांनी संपर्क यंत्रणा सक्षम नसल्यामुळं प्रवाशांचे तर हाल होतातच, पण एसटीच्या कर्मचाऱ्यांसमोर बाका प्रसंग उभा राहिल्यावर सुद्धा त्यांना आगाराशी संपर्क साधताना कशा अडचणी येतात याचा व्हिडिओ पुरावाच मोरे यांना दाखवला. स्टेअरिंग ड्रायव्हरच्या हातात राहत नव्हतं. मलकापूरपासून रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर अजिबात ड्रायव्हर डेपोमध्ये फोन उचलले नाही. तो ड्रायव्हर चिडलाय. ड्रायव्हरचा पण आवाज आहे याच्यामध्ये. आणि ही गाडी TC आले. TCने सुद्धा काही कारवाई केली नाही काय नाही. आणि या गाडीची चाकच निघून गेली. बघा सगळी माणसं मेली असतील. हे गाडीखाली झोपलोय मी आणि दुसऱ्या गाडीमध्ये मी माणसं बसवली. आणि वाघवेलमध्ये झाले स्टँडवर. वाघवेलच्या घाटातनं गाडी चाकं निघून गेली असतील. दुसऱ्या दिवशी गाडीची चाकं निघून गेलीत. मोरे यांनी एसटीच्या हेल्पलाईन नंबरमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळं सर्व गाड्यांमध्ये संपर्कासाठी अधिकाऱ्यांचे नंबर दिले असल्याचं सांगितलं. येत्या 10 दिवसांमध्ये संपर्क यंत्रणांमध्ये सुधारणा झाली नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा सुराज्य अभियानाच्या वतीनं देण्यात आलाय. बस स्टँडवरती ठिय्या आंदोलन आता काय पर्याय नाही आम्हाला. 3 महिन्याचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. ठिय्या आंदोलन करणार. यावेळी शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, विश्वास पाटील, मनोहर सोरप, सोमनाथ शिवणगेकर, आसावरी एरंडे, महेंद्र अहिरे, उदय भोसले आदी उपस्थित होते. पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दर्शनासाठी खुली करावी यासह कागल तालुक्यातील कर्नूरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं.
हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सध्या चारही बाजूनं पत्र्याच्या शेडनं पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती आच्छादनातून मुक्त करून दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. त्याचबरोबर कागल तालुक्यातील करनूर या ठिकाणी विशिष्ट समाजातील लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळं धार्मिक तणाव निर्माण झालाय. त्यामुळे या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. यावेळी मनोहर सोरप, शिवानंद स्वामी, उदय भोसले, अशोक गुरव, पूजा शिंदे, निरंजन शिंदे, आदित्य कराडे, आदित्य शास्त्री, महेंद्र आहिरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे आणि परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी सांगली रोडवरील आसरा नगर इथं उभारण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक बस डेपोची पाहणी केली. पाहणीनंतर शहरात लवकरच बस सेवा सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून इचलकरंजी महानगरपालिकेला 25 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्यात. सांगली रोडवरील आसरा नगर इथं मागील 3 वर्षांपासून इलेक्ट्रिक बस डेपो उभारण्याचं काम सुरू असून त्या ठिकाणी आज महापौर उदय धातुंडे आणि परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. शहरात बस सेवा नसल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र बस सेवा सुरू झाल्यानंतर शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बसेस शहर आणि परिसरातील सुमारे 20 किलोमीटरच्या परिसरात धावणार असून विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या 1 ते 2 महिन्यात इचलकरंजी शहरात बस सेवा सुरू करण्याचा आत्मविश्वास परिवहन सभापती अरुणा बचाटे यांनी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त नंदू परळकर उपस्थित होते. सैनिक भवन बांधकामासाठी आपण 1 गुंठा जमीन देत असून आजी माजी सैनिकांच्या पाठीशी आपण सदैव राहू असा विश्वास मालेगावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांनी व्यक्त केला. पन्हाळा तालुक्यातील माले इथं सैनिक भवन बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या 60हून अधिक आजी माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नींनी एकत्र येऊन 2 वर्षापूर्वी आजी माजी सैनिक असोसिएशनची स्थापना केली आहे. आजी माजी सैनिक असोसिएशनची एक स्वतंत्र इमारत असावी या उद्देशानं गावातील महादेव मंदिराजवळ नूतन सैनिक भवन बांधलं जाणार आहे. या बांधकामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मालेगावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड यांनी नियोजित सैनिक भवन बांधकामासाठी आपण 1 गुंठा जमीन देत असल्याचं सांगितलं. आजी माजी सैनिकांच्या पाठीशी आपण सदैव राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी विविध विभागात निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सेवानिवृत्त कर्नल विलास सुळकुडे, जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष विजय पाटील, शाहूवाडी फेडरेशनचे अध्यक्ष तुकाराम जाधव, पन्हाळा फेडरेशनचे अध्यक्ष संजय खोत, मालेतील सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष बाजीराव कोडोलकर, कृष्णात पाटील, भीमराव पाटील, आनंद बादरे, बबन चोपडे, विश्वास पाटील, अतुल जमदाडे, निवास पाटील यांच्यासह संघटनेचे सदस्य, आजी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजीत एका टेम्पो ट्रॅव्हल्स चालकावर शहर वाहतूक पोलिसांनी तब्बल 10,000 रुपयांचा दंड आकारलाय. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हल्स चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मोठ्या प्रमाणात दंड आकारल्यानं टेम्पो ट्रॅव्हल्स चालकांनी एकत्रितपणे शहर वाहतूक पोलीस ठाण्यात धाव घेत वाहतूक पोलिसांना जाब विचारला. इचलकरंजी शहरात वाहतुकीचा नियमभंग केल्याच्या कारणावरून एका टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकावर 10,000 रुपयांचा चलन दंड आकारण्यात आलाय. मात्र हा दंड अचानक आणि कोणतीही स्पष्ट माहिती न देता करण्यात आल्याचा आरोप चालकांनी केलाय. संतप्त झालेल्या टेम्पो चालकांनी एकत्र येत शहर वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याचा जाब विचारला. 10,000 रुपयांचा दंड नेमका कोणत्या नियमांसाठी लावण्यात आला असा सवाल चालकांनी उपस्थित केला. यावेळी काही काळ पोलीस ठाण्यात चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शहर वाहतूक पोलिसांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप यावेळी टेम्पो ट्रॅव्हलर्स चालकांनी केलाय. अचानक मोठ्या रक्कमेचं चलन दंड आकारलं जात असल्यामुळं चालकांना आर्थिक फटका बसतोय. वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक असलं तरी दंडाची रक्कम आणि कारवाई याबाबत स्पष्ट माहिती देणं तितकंच गरजेचं आहे.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात मागील 15 दिवसापासून आमरण साखळी उपोषण सुरू आहे. प्रशासनानं अद्याप या उपोषणाची दखल घेतलेली नाही. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेनं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून सध्या कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 15वा दिवस होता. 2006च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाचे सर्व लाभ मिळालेत. मात्र फक्त जुनी पेन्शन शासन नाकारतंय. तर दुसरीकडे 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त किंवा शासन जाहिरात जरी असेल अशा राज्यातील आस्थापना कर्मचारी यांना याचा लाभ मिळतोय. त्यांची संख्या जवळपास 18 लाख आहे. मग शासन 26,000 कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव का करतंय असा सवाल संघटनेनं उपस्थित केलाय. त्यामुळे जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर 20 मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा सुदेश जाधव यांनी दिलाय. त्याचबरोबर 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त किंवा निव्वळ जाहिरात असेल त्या कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर आस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन दिलेलं आहे. परंतु 2005 पूर्वी खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील 26,000 राज्यातल्या 26,000 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच आम्ही 27 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत साखळी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि उद्याच्या 20 मार्च 2026 पासून आम्ही ह्या ठिकाणी शिक्षण संचालक कार्यालय या ठिकाणी अमरण उपोषण करत आहोत. शासनाला आमची एकच विनंती आहे की नियुक्त तारीख ग्राह्य धरून आम्हाला शासनाचे इतर लाभ जसे दिलेले आहेत त्याच कायद्याच्या हक्कानं आम्हाला जुनीच पेन्शन देण्यात यावी एवढं या ठिकाणी मी विनंती करतो आणि शासनाने आमच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा. नाहीतर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र प्रकारे करून आज विजय जाधव, राजाराम कोठावळे, प्रकाश स्वामी, डॉक्टर दीपक शेटे, यशवंत तळेकर, दीपक तोडकर, वैशाली गायकवाड, सुनीता चनगुंडी, वैशाली हुक्किरे, पृथ्वीराज पाटील, शिवाजी पाटील आदींसह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला होता. कागल तालुक्यातील कर्नूरमध्ये व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून 2 समाजात तेढ निर्माण होऊन वातावरण चांगलंच तापलं होतं. 2 समाजात झालेल्या मारामारी आणि दगडफेकीच्या घटनेनंतर कागल पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन्ही समाजातील मिळून एकूण 46 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कागल तालुक्यातील कर्नूरमध्ये गुरुवारी रात्री व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 4 जण किरकोळ जखमी झाले. यावेळी 4 चाकी आणि दुचाकी वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर आणि कागल पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही समाजातील नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही समाजांनी एकमेकांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार कागल पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही समाजातील मिळून 46 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्याचबरोबर बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक आणि मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास कागल पोलीस करतायत. शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी गावातील दोन्ही समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कुणीही कायदा हातात घेऊ नये तसंच कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन गावात शांतता राखावी असं आवाहन केलं.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत शिरसाठ, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे सुशांत चव्हाण, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे, मुरगुडचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे तसंच करवीर विभागातील पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. याप्रसंगी RCP जवानांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होतं. निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर, वी केअर आणि NGO कम्पॅशन 24 या संस्थेच्या वतीनं येत्या शनिवारी 14 आणि रविवारी 15 मार्चला कंदमुळांचं प्रदर्शन शहाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलंय. वी केअरचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. यामध्ये 250 प्रकारांची कंदमुळं प्रदर्शित केली जाणार आहेत. निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर, वी केअर आणि NGO कॅम्पशन 24 या संस्थांच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात येत्या शनिवारी आणि रविवारी कंदमुळांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. वी केअरचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आणि महापौर रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RK शाने दिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये कणगा, काटे कणंग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पाचपोळी, हवाई बटाटे, कंदिका, कंदक अशा 250हून अधिक प्रकारच्या कंदांच्या जाती आणि प्रजातींचा समावेश असणार आहे. प्रदर्शनात कंदमुळांपासून बनवल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे. पत्रकार परिषदेला निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली, कंदमुळांचे अभ्यासक मोहन माने, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील इंगळी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेड काढून मुलीवर ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी इंगळीतील 2 तरुणांवर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची छेड काढत अंगावर ॲसिड फेकून मारण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. 12 मार्च रोजी ही घटना घडली आहे. पीडितेनं घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर तिचे पालक तक्रार दाखल करण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात गेले असता पीडितेचे मामा तसंच इंगळीचे माजी सरपंचांच्या अंगावर काही तरुणांनी त्यांच्या अंगावर धावून जात मारहाण केल्याचा प्रकार पोलीस ठाण्यासमोरच घडला. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा इंगळीतील इंद्रजित दत्तात्रय भातमारे आणि यश उर्फ विश्वजित सांगले या 2 संशयितांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांसमोरच मारामारीचा प्रकार घडल्यानं हुपरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. शिरोळ तालुक्यातील आलास कवठे गुलंद माळभाग हायस्कूल परिसरात बंद घराचा कडी-कोंडा उचकटून चोरी केली आहे. चोरट्यांनी तब्बल 9.5 लाख रुपये सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. आलास कवठे गुलंद हायस्कूल परिसरात राहणारे दादा निशाणदार आणि त्यांचे कुटुंबीय संकेश्वरमधील नातेवाईकांकडे गेले होते. आज शुक्रवारी दुपारी ते घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं. चोरट्यांनी निशाणदार यांच्या घरातील सोन्याचांदीचे 9.5 लाखांचे दागिने लंपास करत CCTV कॅमेऱ्यांचा DVR लंपास केलाय. या चोरीची माहिती मिळताच इचलकरंजीचे DYSP विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे ठसे तज्ज्ञ श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, मारुती गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू पाटील, आलासचे पोलीस पाटील केरबा भुई यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आलास गावात यापूर्वी सुद्धा चोरी झाली आहे. त्यानंतर आलास कवठे गुलंद हायस्कूल परिसरात चोरीची घटना घडल्यामुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एसटीच्या ताफ्यात नव्या 8,000 गाड्या आणण्यासाठीची प्रक्रिया का प्रलंबित आहे? आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न. महापालिकेतील सूत्राप्रमाणे सर्वाधिक सदस्य असल्यानं जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होईल, नामदार हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास.
जनगणनेसाठीच्या प्रश्नावलीत इतर मागासवर्गाचा समावेश करावा. ओबीसी जनमोर्चाची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शनं. उद्यापासून 17 मार्चपर्यंत गर्भगृह संवर्धन कामासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वतीचं गर्भगृहातील दर्शन बंद राहणार. देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती. आणि भात आमटी करून द्या पण मेस बंद करू नका, खानावळीच्या सदस्यांची विनंती. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.